घरच्या मसाल्यात बनवलेली हॉटेल स्टाईल शेवग्याची चमचमीत भाजी. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेली आहे हॉटेलसारखी रबरबीत अशी शेवग्याची शेंग. चला तर याची कृती पाहूया. हे बघा, इथं मी शेवग्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. याला थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये उकडून घेतलेलं आहे. कारण का हे शेवग्याला आपले चव छान येईल म्हणून थोडंसं मीठ टाकून आपण थोडं उकडून घ्यायचं. नंतर भाजीमध्ये पण शिजणार आहे. टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. काळं तिखट घेतलेलं आहे. मसाला घेतलेला आहे. हळद घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. अद्रक लसूण आणि खोबरं घालून पेस्ट केलेली आहे ती घेतलेली आहे. आणि जिरे मोहरी घेतलेली आहे. हे बघा, गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर आता आपण जिरे मोहरी टाकून घेऊया. जिरे मोहरी छान असे तडतडू द्या. जिरे मोहरी तडतडले आणि लगेच कांदा पण टाकून घेऊया. त्या कांद्याला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया. डिस्क्रिप्शन मध्ये स्वस्तात मस्त अशा वस्तूंची लिंक दिलेली आहे, ते चेक करा. कांदा छान असा परतला पाहिजे, नाहीतर कांद्याचा वास लागतो. त्यामुळं कांदा असा ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्या. कांदा छान परतलेला आहे. तर आता मी ही अद्रक लसण आणि खोबरं घालून केलेले पेस्ट मी ते पण परतून घेते आधी. अद्रक लसण खोबऱ्याची पेस्ट आपण परतलेली आहे. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण छान असे परतून घेऊया. याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद ऍड करणार आहोत. त्यामध्ये मिक्स करून परतून घेऊया. बघा, टोमॅटो पण छानसं परतलेला आहे. मस्त असं तेल सुटलं की समजायचं की टोमॅटो आपलं परतलेला आहे. तर हे आपण मसाला आणि चटणी टाकून घेऊया. पूर्ण एकजीव करून घेऊया. त्यामध्येच मी शेंगा पण टाकून घेणार आहे. शेंगा 2 मिनिटं मसाल्यामध्ये परतून घेऊया. शेंगा 2 मिनिटं परतलेले आहेत आणि गरम करून पाणी घेतलेलं आहे. शेंगा उकडलेल्या असल्यामुळे याला जास्त शिजवायची गरज लागत नाही. तरी आपण 5 मिनिट याला शिजवून घेऊया. हे बघा, 2 मिनिट शिजलेला आहे. मी मगाशी शेंगदाण्याचं कूट सांगायचं विसरले होते. हे बारीक एकदम बारीक शेंगदाण्याचं कूट आपण टाकून घेऊया यामध्ये, म्हणजे आपल्या भाजीला दाटसरपणा पण येईल आणि चवीला पण एकदम छान लागेल. हे बघा, आपली शेवग्याची शेंग तयार झालेली आहे. एकदम हॉटेलसारखी रबरबीत अशी शेवग्याची शेंग. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.